लोकसभेच्या निवडणुकांमध्ये ठाकरे गटाला चांगले यश मिळाले असून छत्रपती संभाजीनगरमध्ये भाजपाला खिंडार पाडण्यामध्ये शिवसेना ठाकरे गटाला यश येताना दिसतंय. भाजपाचे महाराष्ट्र अनुसूचित जाती प्रदेश प्रभारी राजू शिंदे येत्या 7 तारखेला उद्धव ठाकरेंच्या उपस्थितीत शिवसेना ठाकरे गटामध्ये प्रवेश करणार आहेत. या प्रवेशामुळे शिवसेनेचे प्रवक्ते आणि शहर पश्चिमचे आमदार संजय शिरसाट यांना विधानसभा निवडणुकीत राजू शिंदे आव्हान देणार असल्याची चर्चा असून उद्धव ठाकरे यांनी संधी दिल्यास मी निश्चित शहर पश्चिमची जागा लढवेन असा विश्वास शिंदे यांनी यावेळी व्यक्त केला. भारतीय जनता पार्टीवरती नाराज नाही. भारतीय जनता पार्टीचे काही याच्यावर नाराज आहे. भारतीय जनता पार्टी छत्रपती संभाजीनगरमध्ये अनेक कार्यकर्त्यांनी अनेक वर्षापासून काम करून इतकी मोठी केली. त्याच्यामध्ये माझं पण आहे. मी पण 95 पासून भारतीय जनता पार्टीमध्ये काम करतोय. इतक्या सहज असे कोण्या पक्षात जायचा निर्णय ज्यावेळेस माझ्यासारखा कार्यकर्ता घेतोय त्याचं काही कारण असेल. आणि आता नवीन जर असं धरलं आजच्या डेटला तर लोकसभेसाठी त्यांचं काम करा, विधानसभेसाठी त्यांचं काम करा, आणखी कोणती निवडणूक आली त्यांचं काम करा. भारतीय जनता पार्टी फक्त शिंदे गटाची वजे वाहण्यासाठीच काम करते असा समज आता माझ्यासहित सगळ्या कार्यकर्त्याचा झालाय. आणि मतदाराला सुद्धा वाटतं, मतदार आम्हाला बोलतायत की बाबा तुम्ही भारतीय जनता पार्टीचं काम नाही करीत, तुम्ही शिंदे गटाचं काम करताय. आणि तुम्ही शिंदे गटाचं काम करत असल्यामुळं भारतीय जनता पार्टीचं अस्तित्व संपत चाललंय. म्हणून तुम्ही शिंदे गटात भारतीय जनता पार्टीमध्ये काम केल्यापेक्षा तुम्ही उद्धव साहेबांच्या उद्धव सेनेमध्ये या, त्यांच्यामध्ये येऊन आमचे प्रश्न मांडा, जे अनेक वर्षापासून प्रश्न सुटलेले नाही. पाण्याचा प्रश्न असेल, आणखी शहरामधले विविध प्रश्न असेल, पश्चिम विधानसभेतले वेगवेगळे विकासाचे कामाचे विषय असतील, गुंठेवारीचा विषय असेल, वेगवेगळे प्रश्न आहे जे आतापर्यंत सोडू शकले नाही.